तुम्ही म्युच्युअल फंड बद्दल ऐकलंय, पण इक्विटी फंड जास्त जोखमीचे वाटतात का? तुम्हाला स्थिर उत्पन्न हवंय, परंतु गुंतवणूक करायची आहे. मग डेब्ट म्युच्युअल फंड हे तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतात. डेब्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर डेब्ट फंड म्हणजे तुमचा पैसा सरकारी बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स, फिक्स इन्कम, इन्स्ट्रुमेंट्स मध्ये गुंतवला जातो. हे इक्विटीपेक्षा कमी जोखमीचे असतात, परंतु स्थिर रिटर्न्स देतात. डेब्ट फंडचे प्रकार आपण बघूयात, की एक आहे लिक्विड फंड्स. एक शॉर्ट टर्म पार्किंगसाठी हा फंड वापरतात. दुसरा आहे इन्कम फंड्स, म्हणजे मीडियम टर्मसाठी. आणि दुसरा आहे गिल्ट फंड्स, हा गव्हर्नमेंट सिक्युरिटीजसाठी वापरतात. कॉर्पोरेट बॉन्ड्स फंड हे देखील आहे. तर कोणासाठी योग्य आहेत? तर जे कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर्स आहेत, म्हणजे रिटायर्ड व्यक्ती ज्यांना रेग्युलर इन्कम हवा आहे, शॉर्ट टर्म गुंतवणूकदार, रिस्क कमी सहन करणारे इत्यादी. फायदे काय काय आहेत? तर स्थिर उत्पन्न देतं, कमी जोखीम आणि डायव्हर्सिफिकेशनचा एक याच्यामध्ये फायदा मिळतो. जोखमी काय काय आहेत? तर जोखीम सर्वात महत्वाची, की इंटरेस्ट रेट हा तुलनेनं कमी असतो. क्रेडिट रिस्क म्हणजे डिफॉल्ट पॉसिबिलिटीज असते. आणि सुरुवात कशी करावी? तर एक तुमचं उद्दिष्ट ठरवा. योग्य डेब्ट फंड कॅटेगरी निवडा. SIP किंवा लमसम दोन्ही पर्याय याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तर मित्र हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की हायब्रिड म्युच्युअल फंड्स म्हणजे काय आणि ते बॅलन्स इन्व्हेस्टरसाठी कसे योग्य आहे. तर नक्की पहा, कारण इक्विटी प्लस डेट दोन्हीचा फायदा देतात बॅलन्स फंड. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तुमच्या प्रश्नासाठी मला कमेंटमध्ये विचारा किंवा कॉल नक्की करा. धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींना मार्केटमधील जोखमी संभवतात. स्कीम संबंधी सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचा.